हॅलो 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 ए आवाज आता बोलतो ना आवाज ए हॅलो आज बरं जरा इकडे बोलतोय हॅलो हॅलो माझं मला काय काय आज
तुम्ही लास्टला सांगा तिकडे आवाज पोचतो की नाही तो आवाज पोचतोय पण क्लिअर पोचला पाहिजे आहे ना मशनी गरम होती तसं हळूहळू होऊन जाईल तर मंडळी उद्या स्वातंत्र्य दिन आणि त्याची पूर्वसंध्या आणि अचानक भयानक हा कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ही जांगल देवाची लेकरं या ओढी गावची या ओढी गावाचा राधापूरचा आणि त्याच्यातली जांगल देवाची लेकरं त्यांनी उत्तम असं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम बऱ्यापैकी आलेला आहे. आता त्याची जाहिरात कमी पडली त्यांच्याकडून पण कमी पडली माझ्याकडून पण कमी पडली पण जेवढं काय असेल तेवढे आपल्याला मजा करायला या ठिकाणी हे सगळे आपल्या भूमीतली लोककला या भूमीतली सगळ्या गोष्टी आयोजक पण घेतलं रसिक पण घेतलं आपलं प्रतिस्पर्धी पण घेतलं सगळे आपण एका कुटुंबात आणि त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्रीकडे विद्या देवता विशाला माता या महाराष्ट्राचा आराध्य आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्याने पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टाकाखाली पालथा घातला आणि या बल्हारशाहीची स्थापना केली या बल्हारशाहीचे त्या होळकरशाहीचे संस्थापक आमचे बल्हारराव होळकर आमचे यशवंतराव होळकर महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा माझ्या गावचं ग्रामदेवत आणि नवनाई देवी आणि विठ्ठलाई देवी हरी बोलवा हरी देवकर देव केदारली देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत जागेवाला नटेश्वर रंगदेवता विरारच्या जीवदानी मुंबईची मुंबादेवी या सर्वांना नमस्कार करून मूळ गादी बापूरले घराण्याची निवासशंकर यांचे कार्यक्रम यांचे बाबाराव यांचे कमलचा गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा पूर्वला शाहीर विकास सापोरे नवनाई नाथ मंडळ युनिटचे घटनेवाडा शाखा जय बजरंगबली नृत्य कलाकार पन्नाजी कोणवाडी यांच्यासोबत माझा ढोलकीपटू संदेश उपडे सिद्धार्थ मार्गोडे वेदला सतीदादा साळी ऑर्गनला अजित चव्हाण आणि प्यार जावळी घे आणि या सावट टोक्यापर्यंत पोहोचवण्याचे राजेंद्र पगार या सर्व जमानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी काही अनेक मंडळी आले आहेत त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. माझा मित्र पंढरपूरचा आमच्या मंगळवेढाचा जो तालुका आहे त्या भूमीतील सुळेवाडीतील माझा मित्र माझा अनेक वर्षांचा गेली 25 वर्ष मित्र आहे माझा शिव सुळे समीर आदावडे दापोली प्रियंका जगन मॅडम आज आमच्या शिंदे गटात आहेत आमच्या प्रियंका मॅडम मनोहर गुरुजे तुषार क्रांती कारगिलनगरचे शाहीर मंगेश यादव गणेश तुषार नागली पावली या ठिकाणी आलेले आहेत. कारगिल नगरचे गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत आदरणीय मनाचा मुद्रा शाहीर मंगेश यादव माझ्या प्रतिस्पर्धी इथं द्वारे त्यांच्यासोबत झाली हाऊसफुल शो होता लोकांनी मजा केली आणि आमच्या दोघांचा कार्यक्रम पुन्हा एकदा विरारला होणार आहे. तारीख कळवतो. आमचे मित्र जय रोजाळ प्रकाश पुजारी आमचे तुलेवाले सतीश साळवी दादा जितेश रेवाळे सतीश साळवी आमचे हे नाही आमच्या दापोलीचे मित्र आहेत आमचे. सूर्यकांत जागळे माझे आमचे वस्ताद संतोष पलंबे विजय भोळ सूर्यकांत जागळे विजय रामोरे युवा शाहीर विनायक धोपट आणि जनार्दन नाचरे दीपक डोईतोडे सचिन पलंब रवींद्र लांबोरे आर्यन म्हात्रे चंद्रकांत धोपट चंद्रकांत जनार्दन निलेश वाजे आमचे मित्र माझा कॉलेजचा मित्र आज 25 वर्षानंतर भेटला थँक्यू यार. शाहीर नितीन रसाळ या ठिकाणी आहेत अनेक मंडळी आहेत आणि चंद्रकांत धोपट आमचे शक्तिवाले पण बुवा या ठिकाणी आहेत मनोदास करण्याचे श्री संतोष कुडकर माऊली श्री काशीनाथ नडे माऊली आणि जयदेव सोबत माऊली आणि संदीप जरार माऊली या 4 एक्क्याने या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आणि यशस्वी आयोजन केलेलं आहे. मनाचा मुद्रा करतो आणि हे आयोजक आहे श्री जांगलदेव ग्रामस्थ मंडळ ओढी राजापूर मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थांबा थांबा थांबा
नाही येत आहे दादा. कोणतरी मागे जाऊन एकदा बघा, चेक करा. एक तर माणसं पण कमी आहेत, व्यवस्थित जाऊ दे ना क्लिअर. आणि या ठिकाणी शक्यतो पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुपये असतात आणि प्रतिस्पर्धी शाहीर त्या पंढरीचे वारकरी असतात, सोबती असतात. माझे प्रतिस्पर्धी शाहीर संदीप सोबण आणि आमच्या लांजा तालुक्याची शान आमचे माजी अध्यक्ष, मला गुरु समान असलेले आमचे चंद्रकांत जगरा माऊली. तुम्हाला मनाचा मुद्रा कार्यक्रम हा प्रतीत केला. आमच्या सोबत माऊलींचा आवाजाला असा बेस आहे, गोड आवाज आहे, जबरदस्त बारी, शास्त्राची बारी. मी तुऱ्याचा शाहीर आहे, तुमच्या मागून येण्याचा प्रयत्न करेन. मी पुन्हा एकदा एकच सांगेन की लांबरे बुवा कबरेच्या खालचा बोलत नाही, आया बहिणींना खाली मान करायला लागेल असं काही बोलत नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या शाहिरांना काही वावगं वाटेल त्यांच्या घरापर्यंत कधी जात नाही, तरी पण पारी एका बाजून राहतो. कशी ती फक्त बघितल्याची शाहीर मनाचा मुद्रा करतो. कार्यक्रमाला सुरुवात करतो. आमच्या प्रतिस्पर्धी शायराने सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे. फार उत्तम स्तवन केलेलं आहे की सद्गुरू विना मोक्ष नाही. आणि त्यांच्या मागे त्यांच्या पाठा मी जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र मी सद्गुरूंचे या ठिकाणी स्तवन गाणार नाही. मी स्तवन करतोय धनी महादेश्वर. मी ते शिवाजी मंदिरला कार्यक्रम केला होता आणि त्यावेळेला धूत पंपेश्वर घराचं स्तवन गायलं होतं. आज मी करतोय धनी महादेश्वर स्तवन तुमच्या चरणाशी. लक्ष असं बिन साज में झूला झूलू मैं वादा कैसे भूलू. धन्य धन्य मार्लेश्वरा शिव शंभोच्या अवतारा. धनी मार्लेश्वर त्या मार्लेचा धनी कुठून कसा आला आणि त्या गोवेत कसा बसला. आणि आज कोकणचा पाठीराखा. कोकणचे दोन विभाग, एक खलाटी आणि एक वलाटी. आणि वलाटीचं रक्षण करता माझा धनी मार्लेश्वर. काय म्हणतोय? धन्य धन्य मार्लेश्वरा शिव शंभूच्या अवतारा. राजा धनी त्या डोकरचा, अरे राजा धनी त्या मारळचा, आणि गिरजाईच्या भरतारा. धन्य धन्य मार्लेश्वरा शिव शंभूच्या अवतारा.
विसरावा ऋण गाणा देव माझ्या शिव सरकारा आले आले तुझ्या उपकार देव माझ्या शिव सरकारा काय वर्णू तुझ्या उपकारा राजधानी डोंगरचा आई गिरजाईच्या भरतारा राजधानी डोंगरचा आई गिरजाईच्या भरतारा धन्य धन्य परमेश्वरा शिव शंभोच्या अवतार धन्य धन्य परमेश्वरा शिव शंभोच्या अवतार राजधानी डोंगरचा आई गिरजाईच्या भरतारा राजधानी मारळचा आई गिरजाईच्या भरतारा धन्य धन्य परमेश्वरा शिव शंभोच्या अवतार धन्य धन्य परमेश्वरा शिव धन्य धन्य मार्लेश्वरा शिव शंभोच्या बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हाता सोनीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा नारायण गुरव आम्ही राजाराम अमन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर ओपुरे बजरंग बली नाच मंडळाचा गणपती बाप्पा येतो येतो या ठिकाणी श्री संजय कोंडस्कर मास्टर ॲथलेटिक गावपट्टू बेली बुद्रुक तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आमच्या राज्याची शान हे उपस्थित आहेत. धन्यवाद. या ठिकाणी शरव जितेश रेवाळे लिहल पत्र तुला प्रतिभा लंबोदर आणि पत्तन 500 रुपयाचं पारितोषिक आणलं त्याच्याकडनं अनंत कृष्ण साळसकर लिहल मी पत्र तुला फरमाईश आणली आहे आणि प्रत्येक बारीला माझा अनंत कृष्ण साळसकर आमच्या गरवली 500 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे डबलवर याच ठिकाणी शक्तीवाले शाहीर आदित्य खंडेकर माऊली आणि तुरेवाले जीवन आमच्या नांद्याची शान आमचे देवेंद्र झिमल बुवा उद्या 15 ऑगस्टला सायंकाळी 6:30 वाजता असणार आहे. सर्वांनी आस्वाद घ्या. सुवर्ण कला केंद्र प्रोप्रायटर परेश सावंत गौरव मोहिते श्री गणेशाच्या मूर्तीची बुकिंग सुरू आहे. सवलत शाळेमध्ये या शाळेमध्ये आहे. सुवर्ण कला केंद्र संपर्क साधा. आदरणीय कुमारी अनिका अमोल भोसले माझे मित्र यांची कन्या 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं म्हणणं आहे सुधाकर गावणकर भाऊसाठी 2 ओळी मी गाणं केलं माऊली. कलिजीवाले शाहीर शांतराव बांबाडे आमचे मित्र आणि तुरेवाले शाहीर शंकर भोड हे आमचे मित्र. यांचा नेमकी सामना 22 तारखेला आहे. 22 ऑगस्टला म्हणजे पुढच्या रविवारी ना नाही शनिवारी रात्री 8 वाजता आहे. नारायणी पार्क ईस्टला आपल्या यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आणि तिवईवाडी
निवईवाडी कैलासाच्या पत्त्यावरती लिवन मी पटूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती प्रतिबाळ रंगोदय कंसामध्ये मंगलमूर्ती आठवण येते तुझी रे आठवण येते तुझी रे तुझ्या विण कोणा सारथी वाट पाहे तुझी हरती बापा ये वाट पाहे तुझी हरती धन्यवाद. लक्ष्मी मेडिकल वडे मालक प्रियंका चंद्रकांत जडार यांच्याकडून 500 रुपये आणि लेखा सुखाचं धनावरक आणि नवा धनावरक अहो प्रियंका मॅडम ए धवाया ए गंगाबू ए वय जरा बोल नमान करायला अहो ए परवा अहो काल परत आमच्या लाटा तालुक्यात ह्या बारीमध्ये घोडं नाचवायचं नटवं नाचवायचं आणि नमन व्हायचं. तुम्हाला सांगतो ह्या आमच्या संस्था आहेत आमचे पालकत्व आहे आमचे मायबाप आहे याने आमच्यासारख्यांना शिस्त लावायलाच पाहिजे विषय नाही. पण अचानक भयानक हे ढोलक आलं नाचात ढोलक हे ढोलक छत्रपतीचा बाज नाही तमाशा पण नाही पण काय ना ती कव्वालीचा बाज आहे त्या बोलून कव्वालीचा बाज आहे. गोवाने आमच्या गणाच्या आधी श्लोक घेतला शेर घेतला हा कव्वालीचा बाज आहे. आज शक्तिपुरामध्ये दारू पण बाऱ्या करतात सगळ्यात मोठा पाप आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे बारी दारू पितात. कधी आमच्या म्हणणार हे पण नाही दिसत असं कधी चुकून काही एक गोष्ट झाली हो माऊली. आज ती माझी प्रियंका जडार माऊली आमच्या भुवांची कन्या आज माझ्या पार्टीत आहे माझ्या घरात 500 रुपये आले. ती माऊली गावावरून आलेली आहे त्याला आणि मला फरमाईश दिली नमनाची पण हरकत नाही. माझ्या नारायण गुरुवाला मी शब्द दिलाय काही गोष्टी मी टाळेल. हा लेखन सुखातून करून काढून ठेवायचं. दुसरं कुणाकडे अंबरत मी का चालले गणा तुझी सारी किमया अंबरात मेघा चालती हो गणा तुझी सारी किमया आभाळात मेघा चालती कुठून कसा येतो वारा कुठून कसा येतो वारा आणि कशी झाडे डुलती अंबरात मेघ चालती गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती गणा तुझी सारी किमया मैं पागल आमचा चंद्रकांत त्याच्यावर मावली यजमानांसारखं पण नवरदेवासारखं सुंदर भेटले. मला चंद्रकांत मावलींचं एक कौतुक वाटतं. या माणसानं मुंबई बघितली गाव बघितला गावातल्या गावकऱ्यासारखा पान सुपारी खाऊन भेटली गावकर हा आमचा चंद्रकांत बुवा आणि नव्या म्हणजे यजमानी पण स्वप्न झाली नवा नवरदेव पण स्वप्न झाला. आमचा चंद्रकांत बुवा आणि आमचा सोबत बुवा बाजूला आपल्या सांगितलेलं आहे चावी दिली की आमचं सोबत बुवा का
आता खेळण्यातलं बघा चावी देतात का खेळण्याला चावी दिली की गाडी पुढे जाते आमच्या सोबत बुवाची चावी आहेत आमच्या चंद्रकांत हा पण शेर आकेला आता बॅटी तुझ्यावर आकेला आहे त्या बोलते बाबले बोले का बी आपण काय का बी आपण लिवे का बी आपण बुवांचं चाललं तो भारी चाल या कडा तुम्ही तू भरला मानाच्या पुरेचा तू ठरला या कडा तुम्ही तू भरला मानाच्या पुरेचा तू ठरला हा जीवा शिवाने तुझला स्फुरला या त्रैलोक्यातून भरून तुझला कोणती चालले कोणता भाग दिला आता माझा गण तुमच्या गणाच्या मागून जातोय याचं उत्तर जर जमलं हो सोबन बुवा संदीप सोबन बाबा फणस कमळ फणस आमच्या अंकल मी असायचं तसं चंद्रकांतच्या बाजूला उभं सोबत चंद्रकांत बुवांच्या बाजूला उभं आपलं सोबत ऐकू द्या बाबा गंमत नको सोमवार को मिले अरगणी मंगलवार बोले खुद को मेरी नींद गई आज तू मेरा पहुंचे हो ऐका साज पुऱ्याचा नमितो गडवी शिवाचा अवतार माझ्या पुऱ्याचा बाग माझा पुऱ्याचा बाग ये माझा पुऱ्याचा सजलाईचा त्यात नाचती अष्टगड तो माझा पुरा तो माझा बाप तो माझा शिवशंभो याने आधी मला श्रेष्ठ करायचा तुला मी माझा शिवशंभो काय म्हणतोय साज पुऱ्याचा नमितो गडवी शिवाचा अवतार कापली नाही नाळ पिंडाची हुंदकाना हुंकार केला मनाचा देव गणपती आणि झाला अहंकार अरे अहंकार रूप शिर उडवले आणि घडला ओंकार नमिला शिव गडवी नमिला शिव गडवी नमिला
आणि बसले पालखीमध्ये जाऊन 500 रुपयाचा पारितोषिक आहे. 12-5 लाखची ट्रेनात तेवढी बसली भेटली पाहिजे. श्री संजय कोंडासकर मास्टर ॲथलेटिक धावपटू बहिणी बुद्रुक आमचे मित्र 500 रुपयाचा पारितोषिक आले. धन्यवाद. आणि मंडळी गमत गोवाची झाली एक नंबर आले काय म्हणतात आणि लास्टला ते हटत म्हणतात की ना 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 हा स्वादा और कृष्णा स्वादा बोलता है. ऐसा बोलेगा मेरे दादा तुम कृष्णा को स्वादा बोलेगा कृष्णा को स्वादा बोला हो ऐकून घ्या काय म्हणतात. पण आमचं शाहीर कसा असावा. आमचा चंद्रकांत जगार माऊली यांचा हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. आता ह्या गाण्याची भांडी कमी वाजणार साऊंड मध्ये जायला नाही पाहिजे. पण शाहीर कसा हाडत असतो बघा. म्हणजे माणसाला आपल्या आयुष्यात पडलेलं नाही जगण्यात पडलेलं नाही. कला जगली पाहिजे. हे आमचा असं शाहीर आहे. आणि असं येण्या डोक्याचं कलाकार आमच्या शक्तीपुरात घडवले. शाहीर महाराजा मुजरा तब्येतीला जपा पैदल चल रहा हूं चाली बघा ना गाडी चाहिए का लागली अशी डोलू म्हणतात स्वादा म्हणतात कृष्णाला स्वादा. What is the meaning of the soda? Well, like Mr. Soban boy just tell me what is the meaning of the soda? Just telling soda like to Sri Krishna. I got here on it. का लागली अशी डोलू तू निघाली पक्की चालू. एवढं चालत ना रे हे तो पैसा सायलेंट वर काय गो तुम्हाला 2-3 गाणी भारी आलेली आहेत ऐकून घ्या. का लागली अशी डोलू तू निघाली पक्की चालू स्वतः नको गग्याला बोलू जाग्यावर बघ खट्ट्यावर पडली असंच आहे ना. लांबोरे बोलते सक्को बोलते. मोठे मोठे गाणे केले आपल्याला. गोवांची आमच्या या वर्षाची पहिली वारी. एकापासून 21 काय म्हणतात आणि देव कृपेनं माझी 21 आहे. एकापासून 21 पाचाचं 25 भरल्या आनंद शिरल्या राहणार इथपासून गावापासून इथपर्यंत पोरात भरल्या वासरा जी काय सुखविद्या आणि जागरण जेव्हा सगळ्यांना आमच्या पोरांना पर्यंत देत काय म्हणतोय का लागली अशी डोलू तू निघाली पक्की चालू सोदा नको त्याला बोलू ओ स्वप्नानू अरे सोदा नका बोलू उगा काड्या नका घालू सोदा नको त्याला बोलू उगा काड्या नको घालू सोदा नको लागली अशी डोलू तू निघाली पक्की चालू लागली अशी डोलू निघाली पक्की चालू सोदा नको त्याला बोलू उगा काड्या नको घालू सोदा नको त्याला गोवांच्या दोन्ही चाली दिलेले आहेत दोन्ही भाग दिलेले आहेत आणि गोवा मी गवण गातोय लक्षात ठेवा किती नंबर आहे शाहीर मी या गवंडीत तुम्हाला फक्त एक भाग विचारेन या तर गवंडांना ऐकायला जाऊ शाहीर या गवंडीमध्ये तुम्हाला मी फक्त एक भाग विचारेन किंवा म्हणेन त्या गवळीच्या मागून तुमच्या गवळीच्या मागून मी गेलेलो आहे तर तुम्हाला या साऊंड मधून ऐकायला नाही म्हणून फक्त आधी बोलतोय की राधेचं आणि मुरलीचं नातं नक्की काय होतं हात माझी गवळ आहे कशी गातोय तुमच्या समोर ठेवतो माझ्या बासरीचा कागद तुला घ्या तो तिकडं कुंजवनी तो तिकडं वृंदावनी बासरी वाजवे आणि ही राधाबाई गोकुळात घरात काम करी कुठं भाकरी भाजी कुठं दूध काढी शान काढी तिकडं बासरी जशी मुखाला लावली की ह्या आमच्या राधाबाईला लगेच सांगायचं काय ना काय इथं मात्र श्रीकृष्ण कसा श्रेष्ठ करतोय तो बघा आणि बासरी किंवा राधा तुम्ही श्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करा नाही केला मी एका शब्दात काय बोलावं नाही लगेच काय गोष्टी होत नाही माझ्या
एवढी का तुला होतो कहा मूळ गाभा शायराचा प्रश्न आहे. शायर आमचे पुजारी माऊली, आमचे पुजारी बुवा 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद माऊली. या ठिकाणी शायराचा प्रश्न आहे की देवाने 10 अवतार घेऊन या भूतलावर अशांतता अधर्म होता, ती अशांतता दूर करण्यासाठी ब्रह्मदेवाला अजून एक अवतार घ्यावा लागला. तो अवतार कोणता आणि त्या अवताराची घोषवाक्य काय होती आणि ते शास्त्राद्वारे सांगायचं. मोठा प्रश्न हा पहिल्यांदाच आम्हाला भेटलेला आहे. तर शाहीर तुमचा प्रश्न आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या वेळेला हित भारी होते ह्या रंगमंचावरती आमचे भालदास घराण्याचे आमचे यादव भाऊ होते, मंगेश यादव भाऊ होते आणि त्यावेळेला प्रश्न मान्य करून घ्यायचा होता. त्याचा जुना प्रश्न होता.
गोवांचा पण जुनाच आहे पण आमच्यासाठी नवीन आहे. पण आम्ही प्रयत्न करतोय. तर शाहीर पृथ्वी तलावर आधर्म होता, देवाने 10 अवतार घेऊन सुद्धा अशांतता हटत नव्हती. तेव्हा ब्रह्मदेवाला एक अवतार घ्यावा लागला. तो अवतार कोणता? त्या अवताराची घोष वाटते काय? तर ऐका, ब्रह्मदेवाने हंस अवतार घेतला. द स्वान आपण इंग्लिश म्हणतो हंस. तो हंस हा अवतार घेतला आणि त्यावेळी घोष वाक्य होतं, वर्णानाम ब्राह्मणो गुरु. वर्णानाम ब्राह्मणो गुरु. आणि दुसऱ्या एका ग्रंथानुसार एक तुमचं असं एक उत्तर येत आहे की हे जे घोषवाक्य आहे हे अलग निरंजन किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि किंवा वसुदेव कुटुंबकम असं देखील मिळतंय. ह्याच्यात तर जे काही तुम्हाला वाटतं तेवढं घ्या आणि उत्तर भय म्हणा, म्हणजे आपला चौथा माझा प्रश्न तुम्हाला ज्ञात असावा की आकडी कोणती बांधून हा जर शेतकरी राजा बळीराजा जर तू शेतात गेलास तर तुझ्या बैलांना, तुझ्या गुराढोरांना, नांगराला, फाळाला, तुझ्या इसाळ डुंडी आणि तुमचं घरदार भय भावकी यांना कुठलंही संकट तुझं राहणार नाही असं वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. फक्त एक तुकडा म्हणतोय, नंतर थोडा टाइमपास करूया. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयतीला बांधून, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला धोतावर. 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 आकडी कोयतीला बांधून तू घरावर धोताला, तू घरावर धोताला, तू घरावर धोताला. आणि येणार मी दुष्ट या इष्टक स्वतःला, या इष्टक स्वतःला, या इष्टक स्वतःला. सांग शोधून शांताला, सांग शोधून शांताला, कोणी तिला होतावर. सांग शोधून शांताला, कोणी तिला होतावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला धोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला धोतावर. 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 या ठिकाणी प्रियांक राजेंद्र मोरे मित्र आमचे 100 रुपये पाकुशे आणि प्रकाश तिट्टे माऊली गवळण सगळे 100 रुपये आणि विघ्नार्थ युवा प्रतिष्ठान दावारी नाथा तालुका राजानगरी याचकडून 200 रुपये पाकुशे गणामान्य लालपणी फरमाईश आहे. संतोष तळेकर माऊली बेनी बुद्रुक याचकडून 300 रुपये फरमाईश. कोड आधा तुरेला वागायला घेऊया. धन्यवाद. आणि माझं कोकण माझी कला हे काय अरे बक्षीस पण छापून दिला नाही. 1 नंबर यार. बक्षीस बघा असं छापून आणलंय. एआयचा वापर 1 नंबर यार. माझा कोकण माझी कला युट्यूब चॅनलचे उपासक शाहीर प्रकाश जड्या याचकडून 151 रुपये फरमाईश. काय हा गोवाने काय विचारलं ती काल कुठली हे बोललो नवरी आली नवऱ्याच्या गावात. अरे नवरे मायेन केलं नवऱ्याला गरवार. अव सांगाव याला कोण कोण परिवार. याला म्हणतात ऐकून घ्या. नवरी मायेनं केलं नवऱ्याला गरवार. विषय बघा खोला विषय खोला. आदिमाईचा आम्ही दिलेला आहे, गणात सांगितलेलं आहे. जर आदिमाईनं मनातला गणपती बनवला असता आणि नवरा तिकडं माझा अधिपती शिवशंभो तिकडं मग्न आहे तपश्चर्यामध्ये आणि घरात त्या मायेनं आदिमाईनं माझा गणपती बनवला आणि पुरुषाशिवाय जर तो पोरग्याला जन्म झाला ह्याच्या पुढे मग एकदम युग झाला असता पोरींना.
आता म्हणतात ना मला नोकरी आहे, मला ह्या आहे, माझा धंदा आहे, म्हणजे नोकरी धंदा आहे. मग तुला तुझी काय मला गरज आहे, मी माझा कमवून काय, बरोबर ना. हा जो युग आहे ना बायका, माझ्या पण बहिणी आहेत, माझी पण आई आहे, पण मी तुझ्यावर आहे ना. तर गोवाने सांगायचा त्या पुढचा विषय, गोवाने याच्या पुढचा. मग तो युग आला असता, अरे तुझी काय मला गरज, माझा तर आहे, माझा बाळाचा गणपती आहे. मग तो अहंकार रूपी तो गणाचा त्या शिवाने वध केला. आणि म्हणून स्त्री पुरुषाला महत्व आहे. स्त्री पुरुष लग्न, पुरुष लग्न होत नाही, ते होतात ते टाइम पास, पण त्याच्यापेक्षा काही पोर आता लेस्बियन पण करतात, बायका पण लग्न करतात, पण मुलगा नाही होत. निसर्गाचा नियम आहे. तर बुवा तुमच्या कसं उत्तर देत का अडकावायला आले मला ये चढ्याला बुवा आवाज आलेला आहे काय कब्जे भारी. तू आता बारी झाला मला कब्जा देऊन टाका, तुमची बारी होईल तर एक नंबर. स्वस्तिका वागरे भावनी माझी लेखीकडून वर्षभर शिकायला तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. बुवा घ्या नवरे आणि नवरे हो इकडे बघ हो. मी फळं द्या तुम्ही अजून फळं नका करू. नवरे माया लिहून अरे का फाईट बरोबर आहे तर नेटवर्क घेतलं बघा चर्चेत हे वाचलं पाहिजे फक्त. मग असं सांगा ना मी बरोबर नसतो. नवरे माया म्हणजे पृथ्वी, या पृथ्वीनं आकाशात ढग जमवले, म्हणजे पृथ्वी मायेने आकाशाला पतीला गवार केलं आणि आकाशातून ढग जन्मला आणि झालं पुढं त्याचं पाणी आणि त्या जलधरेपासून नदी तलाव झरे ही पंचमहाभूत हा परिवार आला. सत्व रज तम हे तिघे झाले घरचे पाहुणे. एकानं ज्ञान उजळलं, दुसऱ्यानं कर्म चालवलं आणि तम म्हणजे माझ्या मी जगाला झोप कशी, त्रिगुणाची संसाराची चक्र फिरवली आणि पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांचा भार मन बुद्धी अहंकार घेऊन वाढला संसार. जीव म्हणे मी करता, माया म्हणे माझा व्यवहार, सद्गुरू आता तेव्हा उघडला भक्त दरबार. हे तुमचं प्रश्नाचं उत्तर. आता तुम्हाला आपला प्रश्न बुवा तर गर्वाचा विषय आला, त्याच्यावर मी काय म्हणतो बघा. पती आधी पत्नी जन्मली, अरे त्यांना सासरा झाला जावई, तव जावयाला पुत्र लग्न आधी, साका ब्रह्म घाट ही त्याची कोण सोडी, अरे उत्तर भेटलं जा राजापूरच्या कशेडी, आणि कनकात त्याला शरण जावेळी. या कुमार एकदा एवढं फक्त सांगा. आता आपण परवा करतो परवाई कसं घेऊया पाच मिनिट आहे तर मी काय म्हणतो तुम्ही कंटाळू पाऊस आला रंग मध्ये आली पाणी 5 मिनिट आहे का 5 मिनिट मध्ये आहे 5 मिनिट आहे तर मी काय म्हणतो होय थांबा. अहो आता जी आमची लग्न होतात ना त्या लग्नावर नवं फॅड आलंय. हळदीला आता परत पहिलं कसं व्हायचं दुपारा 12:00 लग्न आहे ना मग सकाळी हळद लावायला घ्यायचं. सकाळी आपलं तेव्हा आणलं गावकरी आलं मानकरी आलं पुजारी आलं आपली हळदीची बॉटल लावली की घेऊन आपली तरकात नाही गेली. गाडी हालते गाडी टुरते गाडी खडाडते गाडी स्टेशन के स्टेशनला उभी राहते. या सगळ्यांना आता नवं फॅड आलाय रात्रीची हळद. हळदीला पाहिजे गोव्याची गोव्यावरनं असं तक नाचायला या नवीन फॅड आलाय. काय म्हणतो हे अशा घ्या म्हणतो काय म्हणतो लगीन लगीन घराला वाढवडीला अरे ह्याच्या आधी आंब्याचा काळा लावायचा मंडप टाकायचा. आता 1 लाख रुपये दिला की मंडप आमचा विजय पुणेकरांचा मंडप गावाचा मंडप पहिला नाही. आंब्याच्या टाळ्यानी मंडप कापडेला ह्याच्यावर पण लोकांना प्रॉब्लेम आहे. लग्नाचं गाणं मी एखादं बोलतो यांना जर लोककलेचा अर्थ विचारला आणि यांची उपविधीनुसार जर काही विचारलं याची तोंड बंद होतील. पण मी सन्मान करणार मी असं काय करणार नाही. फक्त एवढंच आहे त्यांनी शाणा व्हावं. काय म्हणतोय का लगीन घराला वाढवडला बांधली आंब्या डाळीची तोंड बघा तेव्हाचा मंडप आणि तेव्हाची हळद काय पावित्र्य
लगीन घराला वाढवडला बांधली आंब्या डाळीची तोरण पण हळद लावताना नाय मागितली गोव्यावर पण हळद लावताना नाही मागितली गोव्यावर या ठिकाणी कुमारी अनेका अमोल भोसले सुधाकर बाबा तुम्हाला शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो पाऊस आलाय ना पाऊस आलाय तर हे काय म्हणतो आहे शेवटचं गाणं 2 मिनिटात आहे पोरानो आणि पोरीनो आपल्या आयुष्यात कोण एखादा व्यक्ती आली आपल्याला सुरुवातीला भारी वाटते नंतर तो स्वभाव कळतो आणि नंतर आपण त्याच्यावर भांडण करतो नंतर वाद होतात पण एक लक्षात ठेवा जेव्हा त्याला सोन्यासारखं आयुष्याचे दिवस आपल्याला कोणी दिले असतात एखाद्या माऊली दिले असतात एखाद्या कोणी दिले असतात ते दिवस कधी विसरायचे नाही नंतर स्वभाव आवडत नाही आपले एक्सपेक्टेशन असतात आणि त्याच्यातून आपण करतो ब्लॉक एका खटक्यात ब्लॉक तोंडच बघायचं नाही टिपीच बघायची त्याचं स्टेटस बघायचं त्याची स्टोरी बघायची ब्लॉक आजकाल हे काय सांगता येत नाही कोणाच्या काय होईल ब्लॉक क्लासला अनब्लॉक काय सांगतो करोनाचा ब्लॉक हे पण करोनाचा ब्लॉक दादा बोलले करून घ्यावे करोनाचा ब्लॉक दादा बोलणं करून घ्यावे नाही कुणाचा भरवसा अरे नाही कुणाचा भरवसा वाद होईल सारे पिटावे